नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सर्व निराधार लाभार्थी आहेत, ज्यामध्ये दिव्यांग लाभार्थी, ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला, त्याचबरोबर श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी, या सगळ्या लाभार्थ्यांचा सध्याचा एकच प्रश्न आहे. डिसेंबर महिन्यासाठीची 17 तारीख पूर्ण झाली, 17 तारीख उलटून गेले, तरी सुद्धा शासन निर्णय अद्यापही आलेला नाहीये. दुर्दैवाची गोष्ट, सगळे जे निराधार बांधव आहेत या योजनेसाठीचा महत्वाची जे अपडेट आहे ही मिळवण्यासाठीची वाट बघत आहेत. लवकरच शासन निर्णय कधीपर्यंत येऊ शकतो अशी त्यांची अपेक्षा आहे, असा त्यांचा प्रश्न आहे. मात्र अद्यापही शासन निर्णय जाहीर झालेला नाहीये. वितरणासाठीची प्रोसेस जी आहे डिसेंबर साठीची ही पूर्ण त्याशिवाय होणार नाहीये, त्याशिवाय सुरू होणार नाहीये. तर आजच्या व्हिडिओमध्ये या विलंबाचं कारण काय आहे, त्याचबरोबर शासन निर्णय कधीपर्यंत येऊ शकतो याबाबत आपण जे अधिकारी आहेत निराधार शाखेमधले, यामध्ये तहसील कार्यालयामधले, यांच्याशी चौकशी केली असता त्याने जे उत्तर दिलंय त्याबाबतची माहिती डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ जो आहे निराधार बांधवांसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे, कारण त्यांच्यासाठी महत्वाचे असणारे जे पेन्शन आहे, त्यांचा जो हप्ता आहे हा कधीपर्यंत मिळणार आहे याची माहिती आपल्याकडे प्राप्त झाली आहे, ती आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर मराठी बिग गाईड या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लगेच आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे महत्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर अशाच पोहोचत राहतील. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. महत्वाच्या अशा 2 ते 3 अपडेट आहेत निराधार योजनेअंतर्गत, त्या आपण पाहूयात. तर पाहू शकता यामध्ये जी संजय गांधी निराधार अनुदान योजना आहे, यामध्ये डिसेंबर पेन्शन वितरणाची जी सद्यस्थिती आहे, सध्याची स्थिती कशी आहे हे आपण पाहणार आहोत. तर महाराष्ट्रातील संपूर्ण संजय गांधी निराधार योजना जी आहे, निराधार व्यक्तींसाठी शासकीय पेन्शन योजना अंतर्गत असलेल्या सर्व लाभार्थ्यांसाठी सध्याचा मुख्य प्रश्न आहे की डिसेंबर महिन्यासाठीची पेन्शन कधी वितरित होणार. लाभार्थी जे आहेत फक्त डिसेंबर महिन्यासाठीची पेन्शनची प्रतीक्षा करत आहेत, परंतु अद्याप शासकीय मान्यता देणारा जो शासन निर्णय आहे हा प्रसिद्ध झाला नाही. आणि महत्वाचं म्हणजे मी सांगितलेलं तुम्हाला, GR आल्याशिवाय, शासन निर्णय जाहीर झाल्याशिवाय पेन्शन वितरणाची प्रोसेस जी आहे ही सुरू केली जात नाहीये. GR नसल्याने पेन्शन वितरण सुरू होऊ शकत नाही, कारण नियमानुसार प्रथम शासकीय मान्यता, त्यासाठीची निधीची वितरणाची प्रक्रिया ही करणं आवश्यक असतं. आता उदाहरणार्थ जर घेतलं आपण, तर मागील आठवड्यातील हिवाळी अधिवेशनामुळे हा उशीर झाला असण्याची शक्यता होती, परंतु शासनाकडून याबाबत स्पष्ट वक्तव्य नाहीये. त्याच वेळेला जर पाहिलं तर त्याच हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे देण्यासाठीची प्रक्रिया ही करण्यात आली होती. मात्र निराधार योजनेसाठीचा जो हप्ता आहे हा वितरणासाठीचा शासन निर्णय हा आलेला नाहीये. तर हे कारण जे आहे हे स्पष्टपणे चुकीचं ठरतंय. आता हे विलंब लाभार्थ्यांसाठी, हा जो लेट होतोय, उशीर होतोय, ह्या लाभार्थ्यांसाठी मोठी चिंता आहे. कारण बहुतांश लाभार्थी जे आहेत निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणारे ते दरमहा पेन्शनवर अवलंबून असतात, आणि त्यांच्यासाठी ही पेन्शन खूपच जास्त महत्वाची असते. पेन्शन विलंबाचं मुख्य कारण आणि प्रक्रिया ही माहिती आपण जाणून घेऊयात. तर पेन्शन वितरणात उशीर होण्यामागे कागदपत्र पडताळणी आणि इतर शासकीय कामे कारणीभूत असतात. तर कागदपत्र पडताळणीचं जे कारण दिलं जातं हे एकदम चुकीचं आहे. कागदपत्र पडताळणी बहुतांश जे लाभार्थी असतात तरी 3 ते 4 वेळा त्यांची कागदपत्र जमा केलेली असतात, मात्र तरी सुद्धा त्यांची जी प्रोसेस आहे, त्यांचा जो पेन्शन आहे तो हप्ता त्यांना वेळेवर मिळत नाही. लाभार्थ्यांसाठी यामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री यांनी घोषणा सुद्धा केली होती की लाभार्थ्यांचा हप्ता आम्ही अडवलेला नाहीये, महिन्याच्या सुरुवातीला, पुढच्या महिन्यापासून असं त्यांनी सांगितलं होतं. जानेवारी महिन्यापासून महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या 10 दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जो हप्ता आहे हा जमा केला जाईल. आता याबाबत आपण संबंधित अधिकारी यांच्याशी चौकशी केली असता त्यांनी काय म्हटलंय तर ते पाहूयात. संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की पेन्शन वितरण हे लवकरच सुरू होईल. सध्या कागदपत्रांची पडताळणी, वंचित लाभार्थ्यांना योजनांचे प्रवाहात आणणे अशी कामे सुरू आहेत. अर्थात हे जे सगळी कारणं सांगितली जात आहेत ही तितकी खरी नाही आहेत. काही वेळेला पाहू शकता निधीची कमतरता. डिसेंबर महिना चालू आहे, तर डिसेंबर महिन्यामध्ये बाकीच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत ज्या बाकीच्या ज्या योजना आहेत, बाकीच्या योजनांसाठी जी पेन्शनची वितरणाची प्रोसेस असते, पेन्शन नसते त्याच्यामध्ये अनुदान जे असतं
हे वर्षाच्या शेवटी एकत्र दिलं जातं आणि त्या कारणामुळे निराधार योजनेसाठी लागणारा निधी हा कदाचित कमी असेल. त्या कारणामुळे सुद्धा लाभार्थ्यांना अद्यापपर्यंत त्यांचा जो पेन्शनचा जो GR आहे हा आलेला नाहीये. तर पुढे पाहूयात काय म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये. तर माननीय मुख्यमंत्री यांनी नमूद केलं की 10% पर्यंत लाभार्थ्यांची कागदपत्र पडताळणी सुरू आहे आणि ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पेन्शन वितरण सुरू होईल. आता हे सांगितलं जातंय खरं, मात्र जर तुम्ही स्वतः तुमचे लाभार्थी जे आहेत, तुम्ही स्वतः लाभार्थी आहेत, तुम्ही स्वतःला एक प्रश्न करू शकता की तुमचं जी कागदपत्र पडताळणी आहे KYC पूर्ण झाली का नाही. स्वतःच पाहू शकता, जवळजवळ सगळ्यांची कागदपत्र पडताळणी पूर्ण झाली आहे आणि फक्त हे कारण सध्या दिले जात आहे. आचारसंहिता असेल किंवा यामध्ये कागदपत्र पडताळणी ही फक्त कारण दिली जात आहेत. अद्याप सुद्धा शासनाकडून जाहीर केलेलं नाहीये. तर प्रक्रिया कशी असते, तर सगळ्यात पहिल्यांदा शासन निर्णय येतो GR, त्याच्यानंतर कागदपत्र पडताळणी, यामध्ये असते लाभार्थ्यांची यादी अपडेट केली जाते, पेन्शन वितरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाते. अधिकृत जी वेबसाईट आहे महाडीबीटी सॅस महाडीबीटी या पोर्टलवर अपडेट दिली जाते की या दिवसापासून जी वितरणाची प्रोसेस सुरू होत आहे आणि त्यावेळेलाच 2 ते 3 दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरू होतात. आता ही पडताळणी योजनेच्या पारदर्शकतेसाठी म्हणजे कागदपत्र पडताळणी महत्वाची आहे हे खरं आहे, मात्र बहुतांश लाभार्थ्यांची झालेली आहे. योग्य लाभार्थ्यांपर्यंत पेन्शन पोहोचवण्यासाठी कागदपत्र पडताळणी ही अत्यंत आवश्यक आहे. गेल्या महिन्यामध्ये सुद्धा कागदपत्र पडताळणी पुन्हा एकदा करण्यात आली होती. आता यामध्ये श्रेणी सुद्धा आहेत. दिव्यांग लाभार्थ्यांसाठी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की पेन्शनची वाढ झालेली आहे. 2500 या अगोदर 1500 होती, त्यामुळे विविध श्रेणींसाठी पेन्शनचे आहे वितरणाची अपेक्षा असते. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग, त्याचबरोबर वृद्धापकाळ, ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला आहेत पेन्शन लाभार्थ्यांसाठी ही विशेष योजना आणि अत्यंत महत्वाचा त्यांचा जो हप्ता असतो. डिसेंबर सहित चालू महिन्यासाठीची पेन्शन लवकरात लवकर द्यावी असे सगळे निराधार बांधवांची मागणी आहे. त्याच्या कमेंट सुद्धा केल्या जात आहेत. तसे प्रत्येक वेळेला कॉल असेल, SMS सुद्धा त्यांचे प्राप्त होत आहेत. नोव्हेंबर महिन्यासाठी दिव्यांग पेन्शन योजनेच्या तारखेत बदलाबाबत सुद्धा चर्चा आहे, परंतु मुख्य जो महिना आहे डिसेंबरवर सध्या आपलं फोकस आहे. पण नोव्हेंबर महिन्यासाठी सुद्धा जवळजवळ 50 ते 60% लाभार्थी त्यांच्या पेन्शन पासून वितरित आहेत. आता यावर काय निर्णय होतोय हा शासन निर्णयामध्येच आपल्याला समजेल, मात्र डिसेंबरचा हप्ता हा अद्यापही प्रलंबित आहे. सध्याची स्थिती पाहिली तर आज शासनाच्या अधिकृत, आता आज सुद्धा मी साईट चेक केली आजच्या तारखेला, तरी सुद्धा अधिकृत शासन निर्णय GR ची वेबसाईट आहे त्यावर शासन निर्णय हा प्रसिद्ध झालेला नाहीये. आज 6 वाजेपर्यंत, जवळजवळ 8 वाजेपर्यंत आपण चेक केलंय, डिसेंबर साठीचा GR हा आलेला नाहीये. पेन्शन वितरणाबाबत सुद्धा कोणतीही घोषणा शासनामार्फत झालेली नाहीये. घोषणा झाल्यावर सुद्धा आपण डिटेलमध्ये अशाच अपडेट तुमच्यासाठी आणणार आहोत, तुमच्यासाठी देणार आहोत. लाभार्थ्यांनी सध्या अफवा ज्या आहेत पसरवल्या जात आहेत त्यांच्याकडे लक्ष न देता फक्त शासकीय घोषणेची वाट पाहावी. या सगळ्या ज्या अपडेट असतील, अधिकृत जो शासन निर्णय आपल्याकडे येईल तेव्हा आपण याबाबतचे अपडेट देणार आहोत. शासनाकडे लाभार्थ्यांना त्यांचा न्याय मिळावा, त्यांचा जो हप्ता आहे हा वेळेवर मिळावा यासाठी त्यांचा जो निर्णय आहे घेणं आवश्यक आहे. कारण पाहू शकता बहुतांश लाभार्थी जे आहेत गरीब असतील, निराधार असतील आणि त्यांच्या जो पेन्शनचा हप्ता उशिरा येण्यामुळे त्यांच्या जी पूर्ण प्रोसेस असेल, त्यांचा जो यामध्ये महत्वाच्या जे सगळ्या गोष्टी त्यांच्या या पेन्शनच्या हप्त्यावर अवलंबून असतील त्यांच्यासाठी खूप यामध्ये कठीण जाऊ शकतं. त्या कारणामुळे GR प्रसिद्ध होईपर्यंत सगळ्या लाभार्थ्यांनी प्रतीक्षा करणं आवश्यक आहे. त्यानंतर तात्काळ वितरण जे आहे आठवड्याभरामध्ये होण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांकडे चौकशी पुन्हा एकदा आपण करणार आहोत आणि एक्झॅक्टली खरी अपडेट मिळाली की या तारखेपर्यंत शासन निर्णय येईल तेव्हा सुद्धा डिटेलमध्ये आपण ही माहिती देणार आहोत. तर अशा पद्धतीने पाहिलं तर आपण पाहू शकता शासन निर्णयाबाबत सध्या तरी काहीही चांगली अपडेट आपल्याकडे प्राप्त नाहीये, परंतु अशा अपेक्षा करू शकतो पुढचे जे 2 ते 3 दिवस आहेत, गुरुवार असेल शुक्रवार, या 2 दिवसामध्ये शासन निर्णय कदाचित जाहीर होऊ शकतो. नाहीतर मग आचारसंहिता जी आहे 21 डिसेंबरचं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका झालेत नगर परिषदांच्या त्यांचा जो यामध्ये निकाल लागल्याच्या नंतर शासन निर्णय कदाचित येऊ शकतो. लवकरच काहीतरी अपडेट दररोज आपण घेत असतो, त्यामुळे दररोज उद्या सुद्धा आपण याबाबतचे अपडेट देणार आहोत. जर शासन निर्णय आला तर पटकन त्याबाबतचे अपडेट सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही असंच करणार आहोत. लवकरच शासन निर्णय जाहीर होईल
त्याचबरोबर प्रार्थना अशी अपेक्षा सुद्धा आहे सरकारकडे, शासनाकडे, की लवकरात लवकर निराधार बांधवांसाठीचा जो डिसेंबरचा हप्ता आहे वितरणाची प्रोसेस सुरू करावी. बाबतच्या पुढच्या अपडेट आपल्याकडे अशाच प्राप्त होतील. तर महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी मराठी विक गाईड यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.